अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण या कलियुगामधला सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाला हात घालणार आहोत। म्हणजे आपण या कलियुगामध्ये हे जीवन जगतोय, पण या कलियुगाची सुरुवात कधी झाली? कलियुगाचा पहिला दिवस कोणता होता? कलियुगाच्या अगोदर या पूर्ण युगांमध्ये काय चालू होतं आणि कलियुग सुरू झाल्यानंतर काय झालं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना, ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। तुम्हाला माहीत आहे का की आपण सध्या ज्या काळामध्ये जगतो त्या काळाचं नाव आहे कलियुग। पण तुम्ही कधी थांबून विचार केला आहे का की हा कलियुग काळ सुरू नक्की कधी झाला, कोणत्या क्षणी झाला, कोणत्या घटनेनं झाला आणि कोणत्या प्रारंभ दिवशी झाला? या युगाचा प्रारंभ कधी झाला? हे प्रश्न आहेत ना, हजारो वर्षापासून लोकांना पडतोय। पण आज आपण या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत। कलियुगाचा पहिला दिवस नेमका कोणता होता आणि त्यामागचं भव्य रहस्य काय आहे? ही गोष्ट फक्त पुराणामध्ये नाही, तर ती खगोलशास्त्र, इतिहास, आध्यात्मिक तत्वज्ञान या तिन्हीच्या संगमावर उभी आहे। कारण या घटनेशी जोडलेला आहे ना एक दैवी नाव, म्हणजे श्रीकृष्ण स्वारी। भगवान श्रीकृष्ण म्हणजे भारतीय काळगणनेनुसार या विश्वाचा काळ 4 युगामध्ये विभागलेला आहे। पहिला युग म्हणजे सत्ययुग, दुसरं युग म्हणजे त्रेतायुग, तिसरं द्वापारयुग आणि चौथं आहे ते कलियुग। ही 4 युग मिळून बनतं एक महायुग। म्हणजे प्रत्येक युगाचं आयुष्य वेगळं आहे ना। बघा, आता पहिली गोष्ट म्हणजे सत्ययुगाचं आयुष्य पाहू। सत्ययुगाचं आयुष्य 17,28,000 वर्ष आहे। त्रेतायुगाचं आयुष्य 12,96,000 आहे, 96 वर्ष आहे। आणि द्वापारयुगाचं आयुष्य 8,64,000 वर्ष आहे। आणि कलियुगाचं आयुष्य आहे ना 4,32,000 वर्ष आहे। ही सर्व युग एकमेकांत अखंडपणे वाहतात। जसं दिवस आणि रात्र एक संपलं की दुसरं सुरू होतं। आणि जेव्हा द्वापार युगाचा शेवट झाला ना, तेव्हा पृथ्वीवर घडली एक अद्भुत घटना। म्हणजे ती दुःखदच घटना होती ना, श्रीकृष्ण भगवानांनी पृथ्वीचा निरोप घेतला। आता इथे तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल, जो या पूर्ण पृथ्वीचा दाता भगवंत कधी मरू शकतो का बरं? पण प्रत्येकाचा काळ असतो, प्रत्येकाला प्रत्येकाच्या ठिकाणी जावंच लागतं ना। कुणी काळ हा कुणालाच सोडत नाही। आता तुमच्या मनामध्ये हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला असेल, काळाला कोण चालवतो बरं? नक्कीच काळाला माझा भगवंत चालवतो। पण जर ही पृथ्वी निर्माण करणाराच चुकला, त्यानेच हे नियम बनवलेले आहेत, त्यानेच जर पायदळी तुडवले, तर मग आपण सुद्धा तुडवू शकतो ना। म्हणून अगोदर जो दुसऱ्याला सांगतो ना, त्यानं अगोदर चांगलं वागावं, नंतर जग आपोआप चांगलं वागायला सुरुवात करतं। पण आपण मात्र चांगलं वागतो का बरं? कधीच नाही। आपण दुसऱ्याकडून अपेक्षा करत राहतो, पण स्वतः मात्र चांगलं वागत नाही। बघा, त्यावेळी श्रीकृष्णांचा पृथ्वीवरील शेवटचा दिवस होता। कुरुक्षेत्राचं युद्ध संपलेलं होतं। धर्मानं धर्म जिंकलाच होता ना, पण त्या विजयामध्ये रक्त आणि अश्रू मिसळलेले होते। पांडवांनी राज्य हाती घेतलेलं होतं। पण त्याचवेळी या लोकांच्या मनामध्ये लोभ, ईर्ष्या, राग आणि असत्याला सुरुवात झालेली होती। श्रीकृष्णांना माहीतच होतं ना, आता माझं कार्य संपलेलं आहे,
एके दिवशी या प्रभास क्षेत्रामध्ये श्रीकृष्ण विश्रांती घेत होते आणि त्यावेळी जरा नावाच्या एका शिकाऱ्यानं दूरवरून बाण सोडला. त्याला वाटलं काहीतरी प्राणी दिसला, पण तो बाण श्रीकृष्णाच्या पायामध्ये लागला. जरा भयभीत झाला, पण प्रभूंनी त्याला शांत केलं. घाबरू नकोस, हीच माझ्या पृथ्वीवरील लीलांची अखेर आहे. तू फक्त माझं साधन झालास. मग श्रीकृष्ण भगवानांनी हसत हसत आपले डोळे मिटले होते. त्या क्षणी त्यांनी आपलं देहत्व सोडलं ना. पण हा श्रीकृष्णाचा मृत्यू तोही एक शाप होता. म्हणजे सर्व काही गोष्टी घडलेल्या आहेत ना, त्यांना कोणतं ना कोणतं कारण आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे आपण कर्म जरी करत असतो ना, त्याला सुद्धा काहीतरी कारण असतं आणि त्या कर्मानं एक दिवस आपला मृत्यू होतो ना. म्हणूनच समर्थांनी आपल्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही कोणतंही कार्य करा, कोणतेही कर्म करा, पण ते कर्म आहेत ना, त्या जीवनामध्ये पुण्य निर्माण झालेलं असेल, धर्माचं कार्य घडलेलं असेल, तर आपल्या जीवनामध्ये सुखद क्षण निर्माण होतात. म्हणून आयुष्यामध्ये आपले कर्म असे असावेत ना की आपल्या कर्मानं पुण्य निर्माण व्हावं. म्हणून त्या क्षणी बघा, त्यानं बाण मारला तेव्हा श्रीकृष्ण स्वारींनी देहत्व सोडलं आणि वैकुंठ धामाला प्रस्थान केलं ना. तो क्षण होता द्वापारयुगाचा शेवट. आता द्वापारयुग कसं होतं बरं? द्वापारयुगामध्ये एवढी सुंदरता होती ना की भावाभावांमध्ये कधी भांडणं होत नसत. जरी भावाभावांमध्ये भांडणं झाली ना तरी लगेच गोड व्हायचे. पण आता या कलियुगातलं तसं आहे का बरं? भावाभावांमध्ये अशी भांडणं होतात ना, आयुष्य जातो पण एकमेकांचं तोंड पाहत नाही. मग अशा भावबंदकीचा काही उपयोग आहे का बरं? अशा नात्यांचा काही उपयोग आहे का बरं? कारण असत्याचा बाजारच झालेला आहे ना, सत्याचा बाजार झालेला आहे. म्हणजे आयुष्य नक्की सत्य काय, खोटं काय आणि खरं काय यामध्ये पूर्ण मनुष्य जुगाडून गेलेला आहे. त्याला कळतच नाहीये. आणि हे कशामुळं होतं बरं? हे होतं आपल्या हृदयामध्ये नामस्मरण नसल्यानं. हा कलियुग आहे ना, मनुष्याला हैराण करून सोडलेला आहे. म्हणून आयुष्यामध्ये जर तुमच्या भगवंताचं नामस्मरण नसेल ना, तर तुम्ही कळीच्या या जबड्यात गुंतायला सुरुवात होईल. म्हणून आयुष्यामध्ये नामस्मरण कधी सोडू नका. आता प्रश्न असा आहे की तो क्षण नेमका कधी होता? म्हणजे हजारो वर्षापूर्वी त्याचं गणित मांडलेलं आहे. प्रसिद्ध गणितज्ञ बघा आर्यभट्ट सर्वांना माहीत असतील. बघा सूर्य सिद्धांत या ग्रंथामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. कलियुगाची सुरुवात 18 फेब्रुवारी 3102 मध्ये इसवी सन पूर्व मध्यरात्रीच्या वेळी झाली. आणि त्यावेळी आकाशात अद्भुत ग्रहयोग तयार झालेला होता. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे 7ही ग्रह आहेत ना, ते मेघ राशीमध्ये एकत्र आलेले होते. आणि हा योग हजारो वर्षांनी एकदा घडतो. असा योग आहे ना, तो रात्रीमध्ये घडला. जेव्हा श्रीकृष्णांनी पृथ्वी सोडली तेव्हाच त्या मध्यरात्री या कलियुगाचा पहिला दिवस सुरू झाला. आणि ती रात्र अमावस्याची होती. म्हणून आकाश काळभोर झालेलं होतं. समुद्र शांत होता आणि पृथ्वी एका नव्या युगामध्ये पाऊल ठेवत होती. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीमद भगवत पुराण, विष्णू पुराण आणि महाभारत आहेत ना. बघा, हे 3 ग्रंथ आहेत. श्रीमद भगवत पुराण, विष्णू पुराण आणि महाभारत या 3 ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आलेला आहे. महाभारतामध्ये म्हटलेलं आहे, यदा श्रीकृष्णो दिवं यात तत काले प्रवृत्ती. म्हणजेच काय बरं? म्हणजे जेव्हा श्रीकृष्ण भगवान स्वर्गास गेले त्या क्षणीचं कलियुगाची सुरुवात झाली ना. या श्लोकातली साधी ओळ आहे, पण तिचा अर्थ अत्यंत गूढ आहे. कारण यात
वेळ, इतिहास आणि अध्यात्म आहे ना, या तिन्ही गोष्टी एकत्र येतात. श्रीकृष्ण भगवानांच्या प्रस्थानानंतर जणू या विश्वाची दिशा बदलली, धर्माचं संतुलन बिघडायला लागलं आणि म्हणून या युगाला नाव मिळालं, कलियुगच नाव मिळालं ना, म्हणजे कलहाचं युग. थोडक्यात याचं जर विश्लेषण करायचं झालं ना, तर हे भांडणाचं युग आहे. पण जर तुमच्या वैखरीमध्ये भगवंताचं नामस्मरण असेल तर तुम्ही सत्ययुगामध्ये जन्मलेला आहात असं तुम्ही समजू शकता. कारण तुमची बुद्धी आहे ना, जर भगवंताचं नामस्मरण तुमच्या जर या मुखामध्ये असेल ना, तर तुमची बुद्धी कधी विचलित होऊ शकणार नाही. म्हणून आपण नेहमी भगवंताचं नामस्मरण करायला हवं, उपासना करायला हवी, श्रवणाला बसायला हवं. म्हणजे भारतीय ऋषींनी हजारो वर्षापूर्वी या आकाशांच्या ग्रहांच्या हालचाल पाहून या काळाचं गणित केलं ना. सूर्य सिद्धांत या प्राचीन ग्रंथामध्ये ही दिलेली आकडेवारी आहे ना, आजच्या खगोलशास्त्राची विलक्षण झुलते. म्हणजे पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी आहे ना, या ग्रहांची गती आहे, ताऱ्यांची स्थिती आहे, हे सगळं अगदी बारीक निरीक्षण करून लिहून ठेवलेलं आहे. त्याच्या आधारावर त्यांनी या कलियुगाची सुरुवात 3102 इसवी सन पूर्व झाली ना, आणि त्या दिवसाला त्यांनी कलियुग वर्ष असं नाव दिलं. म्हणजेच आज आपण 2025 मध्ये आहोत आणि कलियुग वर्ष 5126 मध्ये म्हणजे 5126 मध्ये आहे. हे गणित ऐकून अनेकांना आश्चर्य वाटतं. इतकी अचूक गणना त्या काळामध्ये केलीच कशी असेल? पण भारतीय संस्कृतीचं हे वैशिष्ट्यच आहे ना, इथे विज्ञान अध्यात्म वेगळं नाही, दोन्ही एकाच सत्याकडे नेतात. म्हणजे पुराणामध्ये या कलियुगाचं वर्णन अत्यंत प्रतिकात्मक रीतीने केलेलं आहे. धर्म आहे बैलासारखा आहे, जो 4 पायांवर उभा असतो. पहिली गोष्ट म्हणजे ते 4 पाय कोणते आहेत बरं? पहिली गोष्ट म्हणजे सत्य, दुसरी गोष्ट म्हणजे दया, तिसरी गोष्ट म्हणजे तप आणि चौथी गोष्ट म्हणजे दान. बघा, पहिली गोष्ट सांगितलेली आहे ती सत्य. मनुष्याच्या जीवनामध्ये सत्यता असेल तर त्याला कोणीही हरवू शकत नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये दया असेल तर त्याच्या जीवनामध्ये कोणीही दुःख देऊ शकत नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये तप असेल तर तो कधीच असमाधानी नसतो. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये दान असेल तर तो कधीच दानासंबंधी प्रश्न निर्माण होत नाही. म्हणजे या सत्ययुगामध्ये धर्म 4ही पायांवर उभा होता. त्रेतायुगामध्ये 1 पाय कमी झाला, द्वापार युगामध्ये आणखी 1 आणि कलियुगामध्ये धर्म फक्त एका पायावर उभा आहे. तो म्हणजे कोणता बरं? तो म्हणजे सत्य. या युगात असत्य आहे ना, लोभ आहे, ईर्ष्या आहे, मत्सर आहे आणि अधर्म वाढतो. लोक आत्म्यापासून दूर जातात आणि मानवी संबंध पोकळच होतात ना. मानवी जीवनातील नात्यांची दरी वाढत चाललेली आहे. आणि समाजाच्या केंद्रस्थानी काय आलेला आहे बरं? तो आलेला आहे म्हणजे पैसा. आणि तो सुद्धा क्षणिकच आहे ना. कधी इकडे जातो, कधी तिकडे जातो, पण आपलं मन अस्थिर करून जातो. पुराण म्हणतं ना, कलियुगामध्ये माणूस आपल्या पालकांपासून दूर राहील, सत्याला तुच्छ मानेल, धर्म केवळ दिखावा बनेल. हे वाचताना असं वाटतं जणू हे आजचं वर्णन केलेलं आहे. कारण आपण त्या काळातच आहोत ना. या कलियुगाचा एकूण कालावधी आहे 4,32,000 वर्ष. आतापर्यंत फक्त सुमारे 5,126 वर्षे गेलेली आहेत. म्हणून अजून 4,26,874 वर्ष बाकी आहेत. आणि आपण या युगाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आहोत. म्हणजे कलियुग जसं जसं पुढे जाईल तसं तसं बदल घडत जातील. लोकांचं आयुष्य कमी होऊन जाईल, नैतिकता हरवेल,
ज्ञान विक्रयाचं साधन बनेल आणि धर्म म्हणजे अंधश्रद्धा राहील. म्हणजेच आपल्यासोबत काय घडणार आहे ना त्या अगोदरच लिहून ठेवलेलं आहे. तरी सुद्धा मनुष्य किती वाईट कर्म करतो बरं. धर्माला महत्त्व देत नाही. जिथे पैसा दिसेल ना तिथे त्याचं मन धावतं. पण म्हणून आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे ना, तुमचं मन स्थिर करायचं असेल, तुमचे निर्णय योग्य घ्यायचे असतील तर तुमच्या जीवनामध्ये नामस्मरण घडायला हवं, 2 वेळची उपासना घडायला हवी, ब्रह्ममुहूर्तावर उठायला हवं, श्रवण घडायला हवं. पण मनुष्य मात्र बाह्यरंगाला जास्त महत्त्व देतो. अंतर्मनाची भक्ती तशीच राहून जाते. म्हणून ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे ना, हा धर्म म्हणजे अंधश्रद्धा राहणार आहे. पण या अंधकारातही एक प्रकाश आहे. पुराणानुसार या युगात भगवंताचं नामस्मरण आहे ना, हीच सर्वात मोठी साधना आहे. जो माणूस भगवंताचं नाम घेतो तो कलियुगात सुद्धा मुक्तीचा मार्ग शोधू शकतो. पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की या कलियुगाच्या शेवटी श्री विष्णूंचा 10वा अवतार येणार आहे. तो म्हणजे कल्की अवतार. या पृथ्वीवर येईल, त्या अधर्माचा नाश करतील आणि पुन्हा धर्मस्थापन करतील. म्हणजे ज्या वेळी धर्मावर विपत्ती येईल ना, धर्मावर संकट येईल, त्यावेळी भगवंत आपला अवतार घेत असतो ना. म्हणजेच त्या नवीन युगाचा प्रारंभ होणार आहे. तो म्हणजे सत्ययुग. म्हणजेच काळ एक मोठं चक्र आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग आणि पुन्हा सत्ययुग असं एक वर्तुळच आहे ना. हे समजून घेतलं की आपल्या लक्षात येतं काळ कधीच संपत नाही. आणि काळ आहे ना, हा दुसऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न करतो. हे काळाचं चक्र आहे ना, जर आपण वाईट कर्म केले तर पुन्हा हे चक्र गोल फिरत असतं. वाईट कर्म केलेला आहे ना, त्याचा भोग भोगावा लागतो. परत वाईट कर्म आपल्यासोबत सुद्धा घडतात. म्हणजे काळ हा कोणाला सोडतो का बरं? एक वेळ भगवंताला दया येते, पण काळ कधीच कोणाला सोडत नाही. आणि प्रत्येक युगामध्ये मानवाला पुन्हा जागा होण्याची संधी मिळते. आजचा काळ आहे. आजचा काळ पाहिला ना तर पुराणातील भविष्यवाण्या खऱ्या वाटू लागलेल्या आहेत. मानवाकडे विज्ञान, संपत्ती, तंत्रज्ञान सर्व काही आलेलं आहे. पण मनशांती कुठे आहे बरं? या जीवनामध्ये सर्वात मोठा पडलेला प्रश्न, आपल्या जीवनात आता मनशांती आहे का? आपल्या जीवनामध्ये हे मन थाऱ्यावर आहे का? का नाही बरं? कारण आपल्या जीवनामध्ये, आपल्या मुखामध्ये नामस्मरण राहिलेलं नाही. म्हणजे आपली कुटुंबाच्या कुटुंब तुटत आहेत. नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. पती पत्नीचा संसार लगेच तुटत आहे. आई बापामध्ये, मुला आई बापामध्ये संतुलन राहिलेलं नाही आहे. हे कशामुळं होतं? हे होतं आपल्या जीवनामध्ये भक्तिमार्ग नसल्यामुळं. म्हणून ही नाती कमकुवत होत चाललेली आहेत ना. आणि माणूस स्वतःपासून दूर होत चाललेला आहे. हे सगळं ऐकून काहींना वाटतं की कलियुग म्हणजे फक्त एक अधर्माचं युग आहे का बरं? पण खरं म्हणजे आहे ना, कलियुग म्हणजे ही आत्म्याची परीक्षा आहे. या युगात जो सत्य आहे ना, करुणा आणि श्रद्धेने जगेल त्याचं तेज 1000 पटीने वाढेल. कारण तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालतो. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणून गेले ना की कलियुगामध्ये नामस्मरण हाच एकमेव एकमात्र मार्ग आहे. हा एकमेव हा उपाय आहे. श्रीकृष्ण भगवान फक्त द्वापार युगाचे शेवट नव्हे तर कलियुगाचं आरंभद्वार होते. त्यांनी जगाला शिकवलं धर्म म्हणजे काय बरं आणि अधर्मावर विजय कसा मिळवायचा. कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये त्यांनी अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता, हे ज्ञान आजही प्रत्येक युगामध्ये तितकंच लागू आहे ना. कारण कलियुगात सुद्धा अर्जुनासारखे द्वंद्व प्रत्येक माणसाच्या मनात सुरू होतं.
आणि त्या द्वंद्वातून मार्ग दाखवणारे श्रीकृष्ण आजही आहेत ना. मग ते श्रीकृष्ण स्वारी आपण दत्त गुरूंच्या रूपामध्ये पाहतो, हनुमंतरायांच्या रूपामध्ये पाहतो. म्हणजे काय बरं? कारण असं म्हणतात ना, हनुमंतरायांचा अजून अवतार संपलेला नाही, दत्त गुरूंचा अजून अवतार संपलेला नाही. म्हणून आपल्याला या कलियुगामध्ये दत्त गुरूंची भक्ती करायला सांगितलेली आहे. काहींना असं सुद्धा वाटतं की भगवंताचा अवतार संपला म्हणजे भगवंत आता निघून गेले. पण ते अजिबात निघून गेलेले नाहीत, ते फक्त अदृश्य झालेले आहेत. आणि जर आपल्याला पाहायचं असेल ना, तर अंतरंगातून भगवंताला पाहायला लागेल. या डोळ्यांनी कधीच दिसणार नाही. कारण जो माणूस सत्यावर टिकतो ना, तो कलियुगात सुद्धा तेजस्वी राहतो. म्हणून पुढच्या वेळी जर कोणी म्हटलं ना की कलियुग आलंय, सगळं बिघडलंय, तेव्हा स्मित हास्य करा आणि मनात म्हणा, हो कलियुग आलंय ना, पण मी त्यात हरवणार नाही. कारण श्रीकृष्ण अजूनही माझ्या हृदयात आहेत. आणि हे श्रीकृष्ण आहेत ना, ते कधीच कुठे जाणार नाही. फक्त नामस्मरणामध्ये राहा. तुमच्या जीवनामध्ये चराचरात भगवंत आहे. आणि हा भगवंत सापडेल कधी? जेव्हा आपली कर्म श्रेष्ठ होतील, कर्मांना आपण महत्त्व देऊ. आपल्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक क्षण आहे ना, भगवंताच्या नामस्मरणामध्ये येईल, दत्त गुरूंच्या पूर्ण नामस्मरणामध्ये जाईल. तेव्हा आपल्या जीवनामध्ये खरी भक्ती घडेल ना. म्हणजे खरी भक्ती आहे ती दाखवण्यासाठी असते का बरं? अजिबात नाही. जर कलियुगामध्ये मनुष्याने भक्ती केली ना, तर ती भक्ती कधीच फुकट जाणारी नाही. त्या भक्तीमध्ये तुमच्या जीवनामध्ये सुखच निर्माण होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये तुमचं मन एकाग्र होणार आहे. आणि आजचा जर या कलियुगाचा विचार केला, बघा नात्यांमध्ये बंध राहिलेला आहे का बरं? म्हणून आपले नशीब आहे, आपल्या आईवडिलांची पुण्याई आहे की आपण या भक्ती मार्गामध्ये आलो. आणि या भक्ती मार्गामध्ये आपलं मन स्थिर झालं. तेव्हापासून आपल्या जीवनामध्ये किती संकट जरी आली, किती प्रॉब्लेम जरी आले, तरी आपण खचून जातो का बरं? आपण नक्कीच दुःखी होतो. पण भगवंताच्या कृपेनं सर्व परत ठीक होतं. आणि हीच कृपा आहे ना, आपल्या आयुष्यामध्ये निरंतर टिकावी असं वाटत असेल तर 2 वेळची उपासना, रोज श्रवण, समर्थांनी सांगितलेले नियम, हे सर्व नियम आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण करायला हवे. म्हणजे आपण जे कर्म करतो ना, आपलं मन त्याला साक्षीदार ठेवायला हवं. जर आपण मनाला साक्षीदार ठेवलं ना, तर आपल्या जीवनामध्ये चांगली कर्म घडणार आहेत. कारण मन आहे ना, बघा जास्त शाळेमध्ये भांडण जो करतो ना, त्यालाच सर बघा मॉनिटर ठेवतात. कारण गुरुजींना माहीत असतं ना की याला जर मी मॉनिटर बनवलं ना, तर हा जास्त मस्ती करणार नाही. म्हणून जास्त मस्ती करणारं हे आपलं मन आहे, त्याला अगोदर ताब्यामध्ये ठेवायला लागेल. तेव्हाच खरा धर्म घडेल ना, तेव्हाच खरी भक्ती घडणार आहे. म्हणून आयुष्यामध्ये किती जरी संपत्ती असेल, कधीच उतू मातू नका. तुमच्या आयुष्यामध्ये किती जरी गरीब असेल, तरी स्वतःला अजिबात कमी समजू नका. ही श्रीमंती क्षणिकच असते ना, पण जे आपल्या हृदयामध्ये निरंतर टिकून राहतं ते नाम आहे. या नामाला विसरू नका. भगवंत कधी कृपा करेल आणि कधी तुम्हाला रंकाचा राजा बनवेल ना, हे सांगता येत नाही. आयुष्य खूप सुंदर आहे. सुंदरतेने जगा. आपल्या जीवनामध्ये दुसऱ्याच्या जीवनामध्ये प्रेम निर्माण करा. स्वतःच्या जीवनामध्ये सुद्धा प्रेम निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्याला दुखवू नका. आनंदाने जगा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.